नेक्स्ट टाइम ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काय यूज केलं म्हटलं तर सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग फ्लॅश प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेलं आहे मित्रांनो. मग फ्लॅश प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीची फोटो आहेत मित्रांनो, अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला जायचं, जे पुढचा पार्ट आहे त्या फोटोचा पुढचा पार्ट कट करून घ्यायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग आपला फोटोला ॲड करून घ्यायचं. जे का सेकंड बीटला जायचं, जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे जसं मी फोटो वगैरे सेट करत आहे त्याच टाइम फोटो वगैरे सेट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे सेट करूनच घेतो मित्रांनो. ओके मित्रांनो, तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. जसं की आपला अशा प्रोजेक्ट 12.00च्या बीटला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. इथे इमोजी पीएनजी दिलेला आहे मित्रांनो. ह्या इमोजी पीएनजीला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे, या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल. जे का लोगोच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने फोटो वगैरे ॲड केले दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या अशा प्रोजेक्ट जे का फोटोज आहेत मित्रांनो, मग आपल्या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का फर्स्ट फोटो झाल्या, फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओला इथंच स्किप नाही न करता बघायचं मित्रांनो, तरच तुम्हाला समजून जाईल मित्रांनो, नाहीतर नाही समजणार मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. हा इफेक्ट मग मित्रांनो मग आपल्या जे का सर्व फोटोजमध्ये हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपल्या अशा प्रकारे जे का 12.00ची बीट आहे ती सर्व आर्टिकल जे का फोटोजमध्ये हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपल्या अशा प्रकारे इथे एक लहान लहान बीटचे जे का लहान लहान फोटो आहेत, या लहान लहान फोटोना सोडून द्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथे एक मोठी फोटो आहे, ह्या मोठ्या फोटोना पण हा इफेक्ट लावायचा नाही मित्रांनो. मग आपल्या जे का लास्टचे 2 फोटो आहेत मित्रांनो, या दोन्ही फोटोना पण हा इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो. मग आपल्या जे काही फोटोज आहेत मित्रांनो, या फोटोजला मित्रांनो मग आपल्या अशा जे काही मी जसं केलेलं आहे मित्रांनो आडवे तिकडे फोटोनं हा असं फोटोनं करायचा असेल तर मित्रांनो मग आपल्या जे फोटोवरती क्लिक करायचं, पण ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रोजेक्ट 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रोजेक्ट थोडंफार अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करून सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रोजेक्ट सेकंड फोटो दिसेल मित्रांनो. सेकंड फोटोवरती क्लिक करून मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट सेट करायचं मित्रांनो. जसं मी सेट करत आहे त्याच सिस्टममध्ये तुम्ही पण सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून येईल. जसं की आम्ही केलेला मित्रांनो पहिले ऑलरेडी त्याच सिस्टममध्ये तुम्ही पण फोटो वगैरे ॲड
सेट करूनच घ्या मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला एक मोठी लॉंग फोटो दिसेल मित्रांनो। फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडंफार अशा प्रकारे लेफ्ट साईडला ओढून ठेवायचं मित्रांनो। ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रकारे थोडी स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। आल्यानंतर मग आपल्या इथे मग आपल्या प्रकारे बीटला आल्यानंतर प्लस की द्यायचं मित्रांनो। प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रकारे थोडं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रकारे खालच्या आपल्याला सेट करून घ्यायचं। जसं की आपल्या राईट साईडला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने एकदम इफेक्ट लावल्यासारखं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट सेकंड फोटो दिसेल मित्रांनो। सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 12.00च्या बीटपासून ते पूर्ण जे फोटो आहेत मित्रांनो, एक फोटो सोडून एका फोटोनं हाईक इफेक्ट लावून घ्यायचं मित्रांनो। जसं की आपल्या अशा प्रोजेक्ट ह्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रोजेक्ट एक फोटो सोडायचं मित्रांनो। जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला एक फोटो सोडायचं। जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। जसं मी एक फोटो सोडून हाईक इफेक्ट लावता मित्रांनो त्याच स्टेपमध्ये लावून घ्या मित्रांनो। ऑलरेडी माझं लावल्यासारखं दिसत आहे मित्रांनो। मग आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का खालचं लोगो आहे मित्रांनो लोगोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे का लोगोचे इफेक्ट आहे त्याला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या स्क्रॉल करून यायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का लहान फोटो आहेत लहान फोटो जे का मोठी लॉंग फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ह्याला पण इफेक्ट लागलेला दिसून जाईल मित्रांनो। एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। प्लस प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे का प्रोजेक्ट 3 लेअर दिसतील मित्रांनो। या 3 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपल्या प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 3 लेयर्स करून घ्यायचं। पेस्ट 3 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रोजेक्ट एक फोटो सोडून एका फोटो हा इफेक्ट लावल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे लावलेलं आहे मित्रांनो ऑलरेडी ते एक सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपले हे एक फोटो सोडायचं मित्रांनो। मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मी जसं मी सांगत आहे मित्रांनो त्याच त्यामध्ये इफेक्ट वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो। ऑलरेडी माझं पण ॲड करून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपला जे व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये। तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.